नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत पौष महिन्यातील सामूहिक उपासनेची। या पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाच्या पूजेचं महत्त्व अनन्यसाधारण मानलं जातं। तसेच या महिन्यामध्ये आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी केलेली श्राद्ध व पिंडदान विधीला सुद्धा अधिक जास्त महत्त्व आपल्या हिंदू धर्मात समजलं जातं। त्यामुळे या महिन्यात आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी अगदी रोज दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी अवश्य प्रार्थना करू शकता। तसेच रोज सूर्याचा मंत्र जप ओम आदित्याय नमः पूर्व दिशेला तोंड करून एक माळ करणं व ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्य नमस्कार करणं सुद्धा उत्तम समजलं जातं। हा पौष महिना सुरू होत आहे रविवार 21 डिसेंबर 2025 पासून व पौष महिन्याची समाप्ती आहे ती होणार आहे पौष अमावास्या रविवार 18 जानेवारी 2026 या दिवशी म्हणजे नवीन वर्षात। या पौष महिन्यात बुधवार 14 जानेवारी या दिवशी असणारे मकर संक्रांत व मकर संक्रांतीचा पुण्यकाल असणारे दुपारी 3:06 अगदी सूर्यास्तापर्यंत म्हणजे संध्याकाळी 6:20 तर 28 डिसेंबर पासून सुरू होणार आहे शाकंभरी देवीचा उत्सव। यालाच आपण शाकंभरी नवरात्र असेही म्हणतात व या उत्सवाची समाप्ती होणार आहे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच शनिवार 3 जानेवारी 2026। तुलसी विवाहापासून सुरू होते ती म्हणजे लगीनघाई आपल्या कुटुंबात मित्रपरिवारात नातेसंबंधात। त्यामुळे लग्न विषयातील माहितीचे विवाह संदर्भातल्या माहितीचे काही महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत। त्या सर्व व्हिडिओंची लिंक याही व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, अवश्य पहा। मंडळी या आपल्या सामूहिक साधना वर्गात आपण कोणीही भाग घेऊ शकता, त्यासाठी वेगळी नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही। या पौष महिन्यात शाकंभरी मातेचं नवरात्र उत्सव पौर्णिमेपर्यंत साजरं केलं जातं। त्यामुळे आपण सुद्धा या संपूर्ण पौष महिन्यामध्ये माता शाकंभरीच्या उपासनेचं महत्त्व म्हणून या महिन्यात शाकंभरी म्हणजेच अन्नपूर्णा मातेच्या मंत्राची उपासना करणार आहोत। आपल्या कुटुंबात धनधान्याची समृद्धता सुख शांती समाधान ऐश्वर्य प्राप्ती होण्यासाठी सर्व प्रकारच्या आरोग्याचं निवारण होण्यासाठी म्हणजे अनारोग्याचं आणि या मंडळी मंत्र असणारे अन्नपूर्णा मातेची कृपा आशीर्वाद प्राप्त करून देणारा हा मंत्र कोणता? तर अतिशय सुंदर मंत्र आहे। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धी भिक्षाम देही च पार्वती। मंत्र पुन्हा एकदा सांगतो, फार सुंदर मंत्र आहे। अन्नपूर्णा सदापूर्णा शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धी भिक्षाम देही च पार्वती। हा मंत्र अर्थातच नेहमीप्रमाणे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असणारच आहे। हा मंत्रपाठ नेहमीप्रमाणेच कुणीही स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही करू शकतं। हा मंत्र आपल्याला रोज एक माळ किंवा त्यापेक्षा कितीही वेळा अवश्य करावा। मंडळी हीच आहे आपल्या या पौष महिन्यातील सामूहिक साधना आणि उपासना। मंडळी या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी फार 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 महत्त्वाची असते। अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी व नवनवीन साधना उपासना जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दत्त महाराजांच्या पवित्र भूमी म्हणजे सांगली जवळील नृसिंहवाडी आपल्या सर्वांची नरसोबाची वाडी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं 3 दिवसाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2026 मध्ये करण्यात आलेलं आहे। तारीख 9, 10, 11 शुक्रवार शनिवार रविवार जानेवारी 2026। कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली किंवा आपल्या कुटुंबियांची नावनोंदणी करण्यासाठी अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य या संदर्भातली माहिती जाणून घ्या। या संदर्भातली माहितीचा व्हिडिओ आणि वाडीचं महात्म्य सांगणारा व्हिडिओ हे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत। या सर्व व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, अवश्य ते व्हिडिओ पहा। म्हणजे आपण स्वतः जरी वाडीला गेलात तरी दर्शन कसं घ्यायचं मार्गदर्शन होईल। तसेच नवीन वर्ष 2026 आपल्या सर्व 12 राशींसाठी कसं राहणार आहे याचेही विस्तृत माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अगदी 12 व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत। मंडळी ते अवश्य पहा। ही होती या पौष महिन्यातली साधना आणि उपासना। माहिती कशी वाटली अवश्य कळवा। जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक सुद्धा करा।
मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केलीत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपण भारतात कुठेही असाल तर कार्यालयाचा संपर्क नंबर 9892156163 यावर ₹331 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारचं ज्योतिष व वास्तू विषयातलं ऑनलाईन मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमचा हाच नंबर 9892156163. याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही याचं वाचन करू शकतं. तसेच अष्टोत्तर शतनामावली 108 नावं असलेलं विविध देवदेवतांची 24 अशा देवदेवतांची नावं याच्यामध्ये संकलित केलेली आहेत. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता, स्मरणशक्ती वाढीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप करा, मेसेज करून माहिती घ्या व नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारं हे धूपदीप पितळेचं पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत. एकामध्ये कापूर सोबत एक लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत, शुभमंत्राचा पाठ करत, प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं वास्तूतली चैतन्य ऊर्जा अत्यंत सुंदर प्रभावित होते. अशुभ ऊर्जा नाश पावते, त्यामुळे वास्तूतलं चैतन्य वाढतं. याची सुद्धा माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, अवश्य आपण ऑर्डर करू शकता. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. मंडळी, हा पौष महिना बऱ्याचदा अशुभ म्हणून लोकांची मान्यता आहे, अर्थात हा गैरसमजच आहे. याविषयीच्या माहितीचा विस्तृत माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये यानंतर प्रकाशित होईल, तो सुद्धा पाहायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोवाय असावा. धन्यवाद.